तर मनोज जरांगे यांच्या सभेसाठी अंतरवाली सराटीमध्ये शेकडो लोक दाखल झालेले आहेत आणि मराठा आंदोलकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। मनोज जरांगे यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी होऊ लागली। काल रात्रीपासून या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत, अक्षरशः लोकांचे वाहनतळ आता कमी पडू लागलेत। आपल्याबरोबर मनोज जरांगे पाटील आहेत। जरांगे पाटील, आता नेमक्या काय वेदना मांडायच्यात आज? समाज आज दुपारी समाजाचा कार्यक्रम सुरू होतोय 12:10 आमच्या वेदना आहेत, ही गर्दी वेदना आहे। स्वतःच्या मुलांचं भविष्य आणि अस्तित्व खराब झालं। मुलं शिकवले जात आहेत, परंतु नोकरीपासून उच्च शिक्षणापासून मुलं वंचित राहायला लागले। या राज्यातला कानाकोपऱ्यातला मराठा समाज आज अंतरवालीत एकत्र आला आहे। ही सुवर्णक्षण आहे आमच्यासाठी, मराठा समाजासाठी। या सुवर्णक्षणाचा घराघरातला मराठा साक्षीदार होणार आहे। सरकारच्या हातात आजपासून 10 दिवस आहेत। आजचा आलेला मराठा समाज हा शांततेत आला आहे आणि शांततेतच घरापर्यंत जाणार आहे। आज या राज्याला, देशाला आणि जगाला मराठा समाज एक संदेश देणारे, एक नवीन पायंडा पाडणारे की शांततेत मराठा आला आणि शांततेत घरापर्यंत गेला। पायाखाली मुंगीही मराठा समाजानं मरू दिली नाही। हा आज आमचा एकीचा उद्देश आहे आणि आमच्या वेदना इतक्या तीव्र आहेत की आमचे लेकरं आज आरक्षणामुळं आत्महत्या करायला लागले। आम्हाला आरक्षण पाहिजे, त्यासाठी हा कार्यक्रम तर आहेच, परंतु ही वेदना जाणून घेण्यासाठी सरकारच्या हातात आणखी 10 दिवस आहे। राहिलेल्या 10 दिवसात सरकारनं आरक्षण दिलंच पाहिजे। मात्र आम्ही ते आरक्षण मिळाल्याशिवाय थांबवणार नाहीत, कारण 10 दिवसांना आम्ही आरक्षणच घेणार आहे, त्याशिवाय सुट्टी नाही। प्रचंड मोठी गर्दी दिसते, हा किती आहे आकडा? सगळे काल रात्रीपासून लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत। नाही, आकडा सांगणं आता तर जास्तच कठीण झालं आहे। सगळे पार्किंग पूर्ण फुल आहे। आपली टोटल पार्किंग सगळी मिळून 1100 एकरची ती पूर्ण फुल झाली। त्यामुळे आकडा सांगणं, मराठा समाजाचा आकडा सांगणं कठीण आहे। मात्र एक सत्य आहे की ही सगळी वेदना आहे स्वतःच्या लेकराची, ही वेदना सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे। या लेकरांना सरकारनं स्वतःचा मुलाच्या रूपात बघावं आणि या समाजाचा प्रश्न मार्गी काढावा। आम्ही 10 दिवस त्यांच्या हातात, आजपासून आणखी राहिले 30 दिवस पूर्ण झाले। आम्ही मात्र 10 दिवसांनी आरक्षण घेणार आहेत आमच्या हक्काचं। आम्ही मात्र सुट्टी देणार नाहीत, हे तितकंच खरं आहे। आजच्या सभेतून सरकारला काय आवाहन करणार आहे स्पेशली तुम्ही? नाही, आता ते सांगतो मी आता माझ्या समाजासमोर सगळा उलगडा करणार आहे। मी वस्तुस्थिती माझ्या मायबाप समाजासमोर मांडणार आहे। काय 1 महिन्याची माझा समाज ते पूर्ण ऐकून माझा समाज घरी जाणार आहे, पण शांततेत जाणार आहे। पण 10 दिवसांनी मात्र आम्ही आरक्षण घेणार आहे। बरं, या मधल्या 10 दिवसातलं तुमचं काय नियोजन आहे? नाही, उद्या ते ठरवणार आहेत आता आम्ही उद्याच्याला। मात्र आजचा विषय आजच्या कार्यक्रमापुरताच आहे आता। जरांगे पाटील, ज्या पद्धतीनं मोठ्या लेवलवरती हा संपूर्ण कार्यक्रम अरेंज होतोय, त्या पद्धतीने मला सांगा की अनेकांचं ऑब्जेक्शन आहे की एवढा पैसा येतो कुठून? अरे आम्ही शेतकरी येतं, आम्ही शेतकऱ्यांचे पोरं येतं। आम्हाला हे असल्या कोट्या फेट्या हे माहीत नाही आम्हाला। आम्ही सामान्य घरातले पोरं येतं। आम्ही उभा करून हे मराठा समाजाचा कार्यक्रम उभा केला आहे आणि आम्ही काय कार्यक्रम कोणाकडून घेऊन केलेला नाही, आमच्यात उभा केलेला आहे। त्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजे ही आमची वेदना आहे आणि ते आम्ही मिळवणार आहे। आज मात्र शांततेत मराठा समाज आलाय। सरकारनं ही भूमिका समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि समाजाची वेदना सरकार समजून घे। जरांगे पाटील, मला असं म्हणायचं आहे की आता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असं तुम्ही तर वारंवार म्हणत आहात, पण आता ही गर्दी पाहून काय मेसेज जाणार आहे? आमचा मेसेज शांततेचाच। आम्ही शांततेतच हा कार्यक्रम पार पाडलाय। मराठा समाज हा कार्यक्रम शांततेत करणारे, शांततेत आलाय, शांततेतच घरी जाणार आहे। पण मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता सुट्टी देत नाहीत। आजपासून 10 दिवस सरकारच्या हातात आहेत। सरकार आम्हाला 10 दिवसात आरक्षण पाहिजे। ज्या पद्धतीनं आता गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलंय की तुम्हाला अटक झाली पाहिजे, सगळं वेटीस धरताय तुम्ही यंत्र। सरकारने आम्हाला वेटीस धरलंय, कसे वकील झालेत हे कोणाला माहीत। आम्हाला पिढ्यानं फार वेटीस धरलंय ते दिसत नाही। 1 मराठा लाख मराठ्यांच्या घोषणा द्यायच्या आणि मराठ्यांच्या लेकराच्याच विरोधात बोलायचं, आम्ही वेटीस धरले। कशाला मग 1 लाख मराठा घोषणा दिली ती? काहीतरी त्याचा आधार घ्यायचा होता का तुम्हाला जिंकण्यासाठी? म्हणजे तुम्हाला कुठे विजय प्राप्त करायचा असला की 1 लाख मराठा म्हणायचं आणि मराठ्यांचं आंदोलन सुरू झालं की वेटीस धरलं म्हणायचं। सरकारने वेटीस धरलंय, लय सरकारची बाजू नाही वाढत। जाऊ त्याच्याविषयी आम्हाला काही बोलायचं नाही, ते सगळ्याला माहीत झालेलं आहे। बरं जरांगे पाटील, दुसरा प्रश्न आहे माझा की काही समन्वयकांमध्ये वेगळे मतप्रवाह आहेत आणि तुमचा वेगळा आहे। खरं तर हे तुम्ही आता गेल्या 2-4 दिवसामध्ये ऑब्झर्व देखील केलेलं आहे। यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला वाटत नाही की हे समाजातल्या काही मतप्रवाहामध्ये आता फूट पडत आहे? नाही पडूच शकत नाही। 4-2 म्हणजे मी समाजाची भूमिका मांडतो, मी माझी भूमिका नाही मांडत। समाजाच्या मनातली भूमिका मांडतो मी।
ही समाजाच्या मनातली भूमिका आहे. हे त्यांना दिसत नाही का महासागर आलेला. जे समाज म्हणतो ते मी म्हणतो आणि जे समाजाला अपेक्षित तेच मी करतो. समाज मला हेच करायचं तर तेच करतो. माझी बाजू ओढत नाही मी. ही महासागर दिसत नाही का त्यांना. उलट या प्रवाहाच्या विरुद्ध त्यांनी जाऊ नये. समाजासोबत त्यांनी राहावं. कारण हे मायबाप समाज आहे. या समाजाशी त्यांनी नाश करण्याचा प्रयत्न करू नये. गोरगरिबांच्या लेकराच्या अन्नात माती घालायचं कोणीच काम करू नये. कोणीच म्हणतो मी एकावर कोणावर आरोप करत नाही आणि मी आरोपासाठी नाही. कारण ज्यांनी कोण म्हणतंय त्यांचं सुद्धा समाजासाठी काही काळचं योगदान आहे. ते आम्ही सुद्धा नाकारणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाजाच्या तोंडाला घास आल्याला ते घालवणार आहेत. ते घालू नका. समाजाच्या सोबत राहा. मायबाप समाजाच्या सोबत राहा. एकूणच आपण पाहिलं की मनोज जरांगे यांनी भूमिकेवर तर ठामच आहेत, पण मोठे गर्दी पाहता समाजामध्ये मतप्रवाह वेगवेगळे निर्माण करणाऱ्या लोकांनी सुद्धा आता ही गर्दी पाहून आमच्यात सामील झाला पाहिजे असंच मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह रवी मुंडे, आंतरवाली सराटी. तर आंतरवाली सराटी या गावामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा होणार आहे आणि पुढच्या 10 दिवसांमध्ये आम्ही आरक्षण घेऊच असा निर्धार देखील त्यांनी एबीपी माझाकडे व्यक्त केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.